नमस्कार, आपण बघत आहात NTV 24। मी अनुराग नंदकिशोर शिंदे। वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे। अकोला दिनांक 6 नोव्हेंबर वंचित बहुजन आघाडी जिल्हा व महानगरने सोशल मीडिया ट्रोलर्सला अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन केले। वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्यावर मनुवादी संधी पेड ट्रोलर्स हे ट्रोल करत होते। त्यांच्यावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुन्हे दाखल करून घेण्यात आले, परंतु आजपर्यंत पोलीस प्रशासनाने काहीच कार्यवाही केलेली नाही। त्याला विरोध आणि ट्रोलर्सला अटक करण्याची मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यासाठी शेकडोच्या संख्येने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। सलग 5 तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तिन्ही रस्ते बंद करावे लागले होते। यावेळी युवा आघाडी पदाधिकारी यांनी प्रशासनाला जाहीर ठणकावून सांगितले की तुम्ही ट्रोलर्सला अटक करत नसाल तर आम्ही त्यांना आमच्या स्टाईलने ठोकून काढू। जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी ट्रोलर्सला अटक करावे, अन्यथा पुढील आंदोलन अघोषित असेल असा निर्वाणीचा इशारा देखील देण्यात आला। यावेळी आंदोलनस्थळी लावण्यात आलेले फ्लेक्स हे लोकांना प्रभावित करत होते, ज्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसह त्यांचे RSS बाबतचे विचार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विषारी झाड आहे असे म्हणणे फ्लेक्सवर होते। यावेळी युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, महानगर अध्यक्ष वैभव खडसे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देवंडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन व सर्व विंगच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सुजातदादा आंबेडकरांनी संभाजीनगर येथे संघाच्या कार्यालयावरती मोर्चा काढला आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, भाजपचे जे पेड ट्रोलर्स आहेत त्यांनी बनावट पेजेसच्या माध्यमातून खालच्या पातळीवरची टीका करायला सुरुवात केलेली आहे। त्यांना समज देण्यासाठी आजचा हा धरणे आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा, महानगर आणि सर्व तालुक्याच्या वतीने आयोजित केलेला आहे। आम्ही त्यांना समज देऊ इच्छितो की आम्हाला पातळी सोडायला लावू नका। आम्ही जर पातळी सोडली तर मग संघाच्या चड्ड्या सुद्धा आम्ही शिल्लक ठेवणार नाही, हे सांगण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसवर आलो। सध्या निवडणूक आहे आणि त्यामुळे निवडणूक ही शांततेने सुव्यवस्थित पार पडली पाहिजे या प्रयत्नात आम्ही आहोत। पण हे जर ट्रोलिंग थांबलं नाही तर वंचित बहुजन युवा आघाडी निवडणूक सोडून देईल आणि भाजपचे पदाधिकारी, संघाचे पदाधिकारी यांना जाहीरपणे ठोकायला आम्ही सुरुवात करू, हे सांगायसाठी सुद्धा आम्ही आजचा हा धरणे आंदोलन केले। अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट, NTV 24 नागपूर। This video is sponsored by Shivam Jewelers.